तर ते कोणता व्हिडिओ त्याला पुढे घ्यायचा हे कळत नाही ना. त्याच्यामुळं मग ती व्हिडिओ राहतो मागच. जरी शॉर्ट व्हिडिओ टाकला तरी 1 तासाच्या, 1.5 तासाच्या, अर्ध्या तासाच्या फरकावर टाकायचा. दादा नमस्ते. नमस्ते, नमस्ते ताई. स्वागत आहे. शॉर्ट व्हिडिओ 2 तासाचे गॅप टाका दादा. हा हो ना, मग तेच त्या ज्योतिताईंनी सांगितलं. तास, 1.5 तास, 2 तासाच्या फरकावर टाकायचं. म्हणजे YouTube काय करतो, ते जास्त लोकांपर्यंत पोहोच करतंय ते. मग ती एकदा सगळे 5-6 टाकल्यावर त्याला कळतच नाही कोणत्या व्हिडिओला इम्प्रेशन सोडावं म्हणून. मग ती बसतं अडकून मग. आज पाऊस आला आज म्हणून. बर बर बर. हो बरोबर आहे. 1 तास 16 मिनिट लाईव्ह घेतलं, 5 डिव्हाइस मध्ये झाले. हो का? बर बर बर. छान झालं की. त्यामुळे कमी केले आता. बर बर. बाला नमस्ते बाला. झालं का जेवण बाला? हो आलं. हो आलं लक्षात. आलं का? आलं लक्षात. झाले का जेवण? बर बर. झाले. माझं पण जेवण झालं. सुनील दादा गेले काय? राम राम मंडळी. झाले का जेवण? झाले. तुमचं झालं का नाही? 9:30 ला. लाईक कुणी केलं नाही. लाईक केलं नाही कुणी. 3 जणांनी लाईक केलं. चार नंबर. सुरेश भाऊ जय हिंद. 9:30 ला. हा. विनू भाऊ, एक कुठला तरी टाइम ठेवा आता लाईव्हचा. त्यामुळे म्हणत होती का बरं व्हिडिओ व्हायरल होत नाही. हा, त्याच्यामुळेच व्हायरल होत नाही. ते लागोपाठ नाही टाकायचे सारखे. माझे शॉर्ट व्हिडिओ लय झालं 2 ते 3 असतात दिवसाचे. 2-3च टाकीत असतो. कधी तर एकच टाकीत असतोय. विनू भाऊ, माळी भाऊ, ज्योतिताई, सुनील दादा नमस्कार. एक शॉट टाकणार कसे व्हायरल होईल? हा, आज फ्रायडेचा काय आपलं काय शेतकऱ्याच्या माणसाचं काय असतंय? मेनू नसतंय काही. धप भाकरी तापायची आणि भाजी करायची आणि खायचं आणि पडायचं. काम केलेलं असतंय गप्पा गप खायचं आणि झोपायचं. खेडेगावात खेड्या माणसाचं काय असतंय? कशाचा मेनू आणि कशाचं काय? पुढे येईल ती रपकायचं आणि झोपायचं आपलं खाऊन. आहे का नाही? इथं काय आम्हाला काय मोठे स्वीट मार्ट असतात का काय दुकान आहे का काय मोठे? खेडेगावात काय सुविधा असते का? दिवसभरात फक्त 3 व्हिडिओ टाकायचे असतात. हो ना मग. दादा नमस्कार सचिनराव. ज्योतिताई नमस्कार. लाईव्ह शॉर्ट मोठे कोणतेही 3 व्हिडिओ.